तर यशगडी आकाशा पदवून यांच्या वतीने 500, प्रशांत माळसकर साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचं असणार प्राइस. मॅच सुरू करायची. यशगडी या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतं शुभाग म्हणतोय सन्माननीय रणजितदादा घारे आकाशासाठी आपण पाहतो. यशगडी चित्रमध्ये असणारं प्राइज अमितदादा गुटकुले यांच्या वतीने 1000, प्रशांत माळसकर साहेबांच्या वतीने 1000, पैलवान सुनील भाऊ गलांडे यांच्या वतीने 500 रोख प्राइज आकाश यशगडी दिलेले. त्याचबरोबर रवी गुलेसाठी देखील 1000 रुपयाचं प्राइज होतं. त्याचबरोबर प्रशांत माळसकर साहेबांच्या वतीने रवी गुलेसाठी 1000, स्वराज्य स्पोर्टचे ओनर आकाशप्पा दौंड यांच्या वतीने 500. सामन्याकडे जाऊयात. मैदानाच्या मध्ये आपण इथे बघणार आहोत. एकंदरीत आता जर आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर स्वराज्य चषक आणि स्वराज्य चषकाचं असणार आहे दुपारचं सत्र, जे मात्र आपण इथे मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. या दुपारच्या सत्रामध्ये देखील तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सामन्याकडे घेऊन जातोय. एका बाजूला बापोण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन दत्तनगर आणि दुसऱ्या बाजूला 11 नंबर ठोंबरेवाडी. आघाडीचे दोन्ही बॅटर्स आपण मैदानामध्ये बघतो. इथे एका बाजूला असणार आहे पंकज देशमुख, दुसऱ्या बाजूला श्रेयश, तर शुभम कदम. हा चेंडू हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न तिथे होता. विकेटचं होणार आहे पतन. धक्का क्रमांक दुसरा. आणि आता जर आपण ते मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर आपण बघतोय विकेट येताना जी आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळाली. नवीन बॅटर आपण पाहतोय ते मैदानात दाखल ते होणार आहे. ते शुभम दाभाडे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय दाखल झालेले आहेत. शुभम दाभाडेसाठी तर प्राइज आहे. शुभम दाभाडेने जर इथे शुभम दाभाडेसाठी प्राइज आहे. शुभमने जर इथे वैयक्तिक अर्धशतक जर पूर्ण केले ना, आकाश शिंदे, उमेश धामणकर, बाळाभाऊ धामणकर, दिनेश मालपोटे, लाला दौंड, आकाशप्पा दौंड, समीर शिंदे, या प्रत्येकाच्या वतीने 500 रुपयाचं प्राइस शुभमसाठी आहे. आणि जर इथे शुभम दाभाडेसाठी स्वराज्य स्पोर्ट्स संघच्या प्रत्येक खेळाडूकडून शुभम दाभाडेसाठी जर वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केल्यानंतर प्रत्येकी 500 रुपयाचं प्राइज आहे. म्हणजे किमान 6 ते 7,000 रुपयाचं प्राइज मिळणार आहे शुभमला. आणि मला वाटतं शुभमचा खूप मोठा फॅन फॉलो उर्से गावामध्ये. पण मला नक्की अजून एक प्रश्न बाळाभाऊ, शुभमचा फॅन फॉलो आहे का शुभम इथल्या गावाचा फॅन आहे? शुभमचाच खूप मोठा फॅन फॉलो इथे गावामध्ये आहे. जरूर बघायचं मॅचकडे. शुगन कुमार
खोलवर टप्प्याचा बॉल या स्टेडियमवर पाहतोय मैदानामध्ये खोदून काढण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. पंकज देशमुख यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आहे. एक सिंगल इथे मैदानामध्ये घेतली जाणार आहे. एका धावेच्या मदतीने धफल गदा पुढे जाऊन पोहोचणे. धफल कवरती 5 धावा आमचे तुषारदादा ठाकूर यांच्या वतीने देखील शुभमच्या अर्धशतकी खेळीसाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. शिगन कुमार तयार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल तिथे खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. बोला तयार आहे पुढे शुगन कुमार. स्ट्राइक ऑन शुभम. ओ यावेळेस इनसाइड आउट. कडक इथे शुभम दाभाडेच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरला षटकार आहे. ठेरन थँक्यू. इथे आपण पाहतोय मैदानामध्ये षटकार मैदानामध्ये आलेला. कदाचित शुभम दाभाडे सांगत असेल आज हो जाणे दो, आज करूनच दाखवायचंय या उद्देशाने आपण पाहतोय शुभम दाभाडे मैदानात दाखल झालाय. षटकार तर त्याने मैदानामध्ये खेचलाय. स्कोर कार्ड वरती 11 धावा आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पुण्याचा बॉलर तयार आहे. ओहो यावेळेस इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केलाय. डॉट बॉल. बॉलर तयार आहे. ओहो यावेळेस सरप्राईज केलं थोडंसं अतिशय वेगाने, मात्र टाकलेला चेंडू मैदानाच्या मध्ये पण इथे फक्त बॅकअप साठी खेळाडू नाहीये. सिंगल तरी इथे मैदानाच्या मध्ये आलेली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण बघतोय मैदानाच्या मध्ये पुढे येतात शिगन कुमार, जो मात्र आपण पाहतोय ते मैदानावर तयार असणार आहे. स्ट्राइक ऑन पंकज देशमुख आहे. लो फुल टॉस यावेळेस मैदानामध्ये बघायचंय. मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न यश आहे तिथे. शरीराच्या साह्याने आपण पाहतोय चेंडू मात्र इथे कव्हर करतायत. मैदानाच्या मध्ये आपण बघतोय सिंगल येतानाची आपल्याला बघायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. स्कोर कार्ड वरती 13 धावा आहेत. सामना जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर एकंदरीत निश्चितप्रमाणे 2 संघ आहेत. 11 नंबर ठोंबरेवाडी आणि दुसऱ्या बाजूला मैदानाच्या मध्ये आपण इथे पाहणार आहोत बाप्पण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन दत्तनगर अर्थात यंगस्टार. चेंडू हवेमध्ये यावेळेस बघायचंय. झेलबाची संधी. ओहो झेल सुटला तिथे. बॉलिंग ट्रॅकवरती पुण्याचा बॉलर तयार. कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतो यावेळेस मैदानामध्ये केला जाईल. आणि तिथे जर आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेलं तर धाफल इथे मात्र मैदानाच्या मध्ये स्थिर आहे. 15 धावा ज्या मात्र आपण बघतोय धाफलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. पुढे मैदानामध्ये शुभम कदम उजव्या हाताने. ऑन साइडला चेंडू मात्र तिकडून काढला जाईल आणि तिथे आपण बघतोय मैदानाच्या मध्ये शुगन कुमार आहे. पंकज देशमुख आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे आपण पाहतोय थोडेसे इंजुर्ड आहेत आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर एमपीएल सारखी एक मोठी स्पर्धा मात्र तो या सीझनला मिस करतोय. आणि ज्यावेळेस आपण पाहतो ना घरचं क्रिकेट येतं किंवा गावचं क्रिकेट येतं त्यावेळेस मात्र आवर्जून ती स्पर्धा खेळावी लागते. आपलं दुखणं, आपल्याला झालेली दुखापत, त्या गोष्टीचा मात्र तिथे मात्र निश्चितपणे विसर पडतो. पुन्हा त्या चेंडू मात्र इथे डॉट आलेला आहे. धाफल इथे स्थिर आहे.
आणि स्कोर कार्ड वरती धावा जर आपण त्या मैदानाच्या बघितले गेले तर आता 16 धावा. कट केल्या बॉलला पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू मात्र खेळलाय सीमारेषेच्या अगदी बाहेर. हा चौकार आहे, शुभमच्या बॅटमधून राहिलेला चौकार आहे. ध्यान दें, हकीकत में ऐसा कम ही होता है. आता जर आपण इथे मैदानाच्या बघितले गेले तर आता चौकार येताना आपल्याला बघायला मिळाला. चौकाराच्या मदतीने 20 धावा धावलकावर आहेत. स्वराज्य चषक आणि स्वराज्य चषकामध्ये आता मात्र मैदानाच्या मध्ये ते पागायचं आहे. 20 धावा आलेले आहेत. शुभमच्या बॅटमधून एक षटकाराने एक चौकार मात्र त्याने दाखवला. स्वराज्य स्पोर्टच्या प्रत्येक खेळाडूंच्या वतीने जर आपण पाहिलं गेलं तर शुभमने इथे अर्धशतक पूर्ण केलं तर वैयक्तिक प्रत्येकी 500 रुपयाचा प्राइज असणार आहे. बॉल तयार आहे. ओ इनसाइड आउट, पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला झेल झालाय. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये विकेट आली. शुभम दाभाडे आपण पाहतोय ते मैदानामध्ये बाद झालेला आहे. मला वाटतं आज शुभम दाभाडे या उर्से गावातील त्याचा मित्रपरिवाराला थोडासा निराश करतोय. थोडा नाही, खूप निराश केले त्याने. चांगल्या इनिंगची अपेक्षा होती खऱ्या अर्थाने शुभम कडून. पहिला जर आपण पाहिलं गेलं तर मैदानामध्ये पहिल्याच विकेट अगदी शून्यावरती येताना मैदानामध्ये बघितली. जतीन साठे नवीन बॅटर आपण पाहतोय ते मैदानामध्ये दाखल जे होते होणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण मैदानामध्ये बघितले गेले तर धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 20 धावा. कुलबट टप्प्याचा बॉल होता यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न. पंकज देशमुख खऱ्या अर्थाने मावळ तालुक्यातील एक आक्रमक खेळाडू म्हणून देखील पंकज देशमुखची ओळख आहे. किरकोळ देशचा खेळाडू, परंतु या खेळाडूकडे देखील मोठमोठे स्ट्रोक याच्या बॅटच्या भात्यामध्ये आहेत. शुगन कुमार पुण्याचा तयार आहे. उजव्या हाताने मैदानामध्ये मारा करेल शुगन. कुलबट टप्प्याचा बॉल यावेळेस खोदून काढला, एक्स्ट्रा कव्हरला गॅप शोधलाय तिथे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचणार आहे. हा चौकार आलेला आहे. इथे मैदानाच्या मध्ये आपण बघतो येणारे या चौकाराच्या मदतीने आता संघाचा धावफलक 24 धावा, ज्या मात्र आपण पाहतोय धावफलकावरती धावा आहेत. मोठा स्ट्रोक, पॅचची कडा होती तिथे. तडमांचा खेळाडू आपण पाहतोय की मैदानाच्या मध्ये विनोद. तिथे मात्र आपण पाहतोय चेंडूला फील्ड करतायत आणि तोपर्यंत आलेली एक सिंगल आहे. मला वाटतं पंकज देशमुखला माहिती आहे की इथून पुढे कुठेतरी धावायला गती देण्याचं काम मात्र करावं लागणार आहे. एक वर्ष मी पाहिले 11 नंबर ठोंबरेवाडीचा संघ मात्र स्वराज्य चषकाची फायनल खेळलाय, उपविजेते राहिलेत. शुगन तय्या, तुम्ही पूर्वी काय केलं किंवा तुम्ही पूर्वी कसे खेळलात यापेक्षा तुम्ही या सीझनसाठी तुम्ही कशी तयारी करून आलात हे मात्र इथल्या प्रत्येक खेळाडूने इथे मात्र बघायचं आहे. बॉलर तयार आहे. कोलवट टप्प्याचा बॉल होता यावेळेस मैदानाच्या मध्ये पण ते बघतोय. डॉट बॉल आपण पाहतोय ते मैदानामध्ये येताना आपल्याला जो बघायला मिळाला.
बोला तयार आहे पुण्याला. लोअर फुल टॉस आडव्या बॅटने मात्र चेंडू खेळला मिड विकेटला. दोन धावा इथे मैदानात त्यांना बघायला मिळाला. 28 धावा. स्कोरकार्ड वरती आपण बघतोय मैदानामध्ये पुढे एकदा मोठा स्ट्रो खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. शुगन मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत. एकच धाव इथे आपण पाहतोय मैदानात येणार आहेत तुषार शिंदे. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आपण बघतोय ते 5वं षटक ते मैदानात घेऊन आलेत. पुण्यातील आपण पाहिलं तर मावळ तालुक्यात एक नोकरी सम्राट म्हणून मात्र तुषार शिंदे यांना ओळखलं जातं. अनेक तरुणांच्या हाताला मात्र रोजगार देणारे तुषार शिंदे यांना आपण बघितलंय. पाहतोय यावेळेस लेग कटर बॅकफुटला जाऊन चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट आला इथे. धाफलक मात्र इथे स्थिर आहे आणि स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 28 धावा. बॉलर तयार आहेत. मोठा स्थगिती पुण्यात खेळण्याचा प्रयत्न. हलकीशी अपील आहे तिथे मैदानाच्या मध्ये होताना जी आपल्याला बघायला मिळाली. चेंडू मात्र इथे डॉट बॉल आलाय. धाफलक इथे स्थिर आहे. कित्येक दिवस आपण पाहिले गेले तर तुषार एक अष्टपैलू गाडीच्या भूमिकेत आम्ही सतत मोठमोठ्या स्पर्धा तुषार शिंदे यांना खेळताना बघितलंय आणि आज पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक इथे बघायचंय. ऋषिकेश आहे चेंडूच्या खाली. झेल झालाय तिथे. विकेट आली आहे. विकेट त्यांना बघायला मिळाली. ऋषीचा चांगला झेल देखील मैदानामध्ये आपण बघितला. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत 4.4 षटकांच्या समाप्तीनंतर. चला बॅट्समन चला थोडी घाई करा. अपट्रॅकर बॉल यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या मध्ये होता. शॉट फाईन लेग मध्ये आपण बघतोय तिथे चेंडू मात्र अडवलं जाते. संघाची धावसंख्या पण पाहिली तर धाफलकावरती 30 धावा धाफलकावर आहे. यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये डॉट बॉल इथे मैदानामध्ये आपण पाहतोय जे येणार आहे. विकेट आली माफ करा. आणि मैदानामध्ये बघायचं यावेळेस 5 षटकं संपलेली आहेत. धाफलकावरती 30 धावा आहेत. मॅच कडे जायचं पुढे त्या मैदानाच्या मध्ये आपण बघतोय वैभव पाटील बॉल ट्रॅक वरती आपण पाहतोय मैदानात आलेला आहे. खोलवट टप्प्याचा बॉल पहिलाच बॉल खोदून काढला इथे काव कॉर्नर झोन मध्ये. सिंगल आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये येताना बघायला मिळाली. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा इथे आलेले आहेत. संघाची धावसंख्या या 2 धाव्यांच्या मदतीने 32 धावा ज्या मात्र आपण पाहतोय धाफलकावरती आहेत. वैभव पाटील तयार आहे पुन्हा एकदा.
क्रॉस द बॅट यावेळेस खेळून काढण्याचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानामध्ये केला जाईल. सिंगल घेण्याचा इथे प्रयत्न आहे. एक धाव इथे आपण पाहतोय मैदानातील लेग बाईटच्या रूपाने आलेली एक सिंगल आहे आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे 33 धावा. बॉलर ट्रॅकवरती बॉलर मोठा स्ट्रोक यावेळेस खेळून काढण्याचा प्रयत्न. तिथे आपण पाहतो मैदानामध्ये विकेट आलेली आहे. सामन्याकडे जायचं मैदानामध्ये आपण पाहतोय यावेळेस विकेट येताना आपल्याला जे मैदानामध्ये बघायला मिळाली. नवीन बॅटर आपण पाहतोय ते मैदानात दाखल इथे होत आहेत. सोमनाथ ठोंबरे वैभव पाटील पुण्यात तयार असणार आहे. 33 धावा स्कोर कार्डवरती आहे. 6 फलंदाज आतापर्यंत मैदानामध्ये बाद झालेले आहेत. त्यावेळेस पुण्यात अगदी लेग स्टंपच्या बाहेर असणारा चेंडू व्हाईट बॉल अतिरिक्त धाव आलेली आहे. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळलाय लॉंग ऑफला ऋषी आणि ते मात्र ऋषीच्या हातातून कॅच सुटलाय. संघाची धावसंख्या जर आपण मैदानामध्ये बघितले गेले तर 36 धावा जे मात्र आपण पाहतोय धावफलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. पुढे सरसावा चेंडू मैदानामध्ये बघायचा आहे की आपण त्याची खेळून काढण्याचा प्रयत्न यश आहे. चेंडूला कव्हर करेल. सिंगल तर मैदानामध्ये बघायचंय की घेतली गेली. फेकी चांगली होती तिथे बॅकअप नाहीये. धावा तर मैदानामध्ये आपण बघतोय यावेळेस पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि इथे चौथ्या धावेचा प्रयत्न आहे. 4 धावा इथे यशस्वीरित्या घेतल्या जातील. पहिला डाव इथे संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. त्या 40 धावा 41 धाव्यांचं टार्गेट आहे. चला 11 नंबर ठोंबरेवाडी टीम फिल्डिंग लावून गेले लगेच. स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय रविदादा घारे यांचं देखील एक शुभागमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. विनंती आहे या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत असेल. चला फिल्डिंग लावून घ्या 11 हनुमान ठोंबरेवाडी टीम. बॅट्समन चला आघाडीचे बॅट्समन. जवळपास 3 वाजलेत. काल आपण 3 वाजता 5वा सामना सुरू केला होता. चला बॅट्समन चला तुम्ही देखील आघाडीचे बॅट्समन. लगेच मैदानामध्ये ताबा घ्यायचा आहे. आपण वेळेचं थोडंसं गांभीर्य ठेवू. आज थोडासा उशिरा आपण मागे आहोत कारण आज 10 वाजता पहिला बॉल पडलाय. चला बॅट्समन चला बॅट्समन.
उबळेगावचे विद्यमान पोलीस पाटील राजूभाऊ साठे पाटील यांचा या ठिकाणी शिवभाग म्हणते त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. विनंती आहे या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत असेल. तर मैदानाच्या मध्ये आता बघायचं यावेळेस बॅट्समन, चला बॅट्समन दत्तनगर टीम सामन्याकडे मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहोत. श्री भैरवनाथ ऑडिओ समूहाचे सर्वे सर्वा रविशेठ शिंगाडे यांच्या श्रेणी शुभागमन झालेले त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. सामन्याकडे जाऊया. मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय पहिला डाव संपलेला आहे. दुसरा डावला इथे होणार आहे सुरुवात. 41 धाब्यांचं टार्गेट आणि 41 धाब्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आघाडीची जोडी वैभव पाटील आणि त्याच्या सोबत जर आपण इथे मैदानामध्ये बघितले गेले तर निश्चितप्रमाणे असणार आहे तो ऋषिकेश कदम उर्फ गोट्या. तर सुनील साठे षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आपण पाहतोय तयार असेल मैदानाच्या मध्ये. वैभव पाटील आता मात्र संघामध्ये इन झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती मैदानामध्ये बघायचं यावेळेस सुनील साठे तयार आहे. पहिलाच बॉल पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवले, गोलंदाजाला स्वॅगचे स्वागत या षटकाराने. षटकार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आलेला आहे. पहिल्याच बॉलवरती षटकाराने स्वागत केले. यावेळेला आपण पाहतोय वैभव पाटील यांनी. हाफ ट्रॅकर बॉल होता यावेळेस ऑन साइडला बघायचे मैदानाच्या मध्ये पंकज देशमुख आहेत फार दूरवर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. इथे पण बघतो मैदानामध्ये चौकार येताना आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. या चौकाराच्या मध्ये देखील संघाचा धावफलक ध्येयरंगामध्ये प्रवेश करेल. 10 धावा ज्या स्कोर कार्ड वरती ते असणार आहेत. पुन्हा एकदा बिग हिट षटकार. षटकार आपण पाहतोय मैदानामध्ये आलेला आहे. या षटकाराच्या मदतीने आता संघाची धावसंख्या वैभव पाटील आग ओकणारी फलंदाजी मैदानामध्ये करतोय. पुन्हा एकदा ओहो व्हाट अ स्ट्रोक. वैभव पाटील ऑन फायर. षटकार. आपल्या सर्व संयोजकांना विनंती आपण बॉल आणण्यासाठी जायचंय. षटकार आपण पाहतोय ते मैदानामध्ये आलेला आहे. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 22 धावा 22 रन. वैभव पाटील काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये वैभव. पुन्हा एकदा यावेळेस मात्र लेग स्टंपच्या अगदी बाहेर असणारा चेंडू. व्हाईट बॉल. 7 स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट मॅनेजमेंटचे आपण पाहतोय असणारे सर्व महेंद्रप्पा येवले आणि मित्रपरिवार आपण यासाठी उपस्थित राहिला. आपल्या सर्वांचं पुढे एकदा मनापासून धन्यवाद, स्वागत. आणि आज मात्र थोडासा मैदानाचा आढावा घेण्यासाठी, स्पर्धेचा आढावा घेण्यासाठी मात्र ते आले. उद्या मात्र ऑन ग्राउंड आपल्याला बघायला मिळतील महेंद्रप्पा येवले आणि टीम. मैदानात बघायचं यावेळेस पुण्याच्या मॅचकडे जाऊयात आपण. 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ट्रॅक वरती मैदानामध्ये पुण्यात बघायचं आहे सुनील साठे स्ट्राइक ऑन ऋषिकेश कदम. यावेळेस सूचित करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये आता मात्र संपर्क होताना आपल्याला बघायला मिळत नाहीये. आणि संघाची धावसंख्या इथे मैदानामध्ये बघतो पण स्थिर असणार आहे. 24 धावा च्या धावफलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. इंदोर 11 टीम
राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन संघाचे कॅप्टन, विनंती आपण संपर्क साधायचा आहे. इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये आता षटक क्रमांक संपला जाणार आहे. पहिलं 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 41 धाव्यांचा पाठलाग, अजून 17 धावा बनवायचे आहेत. वैभव पाटील आपण पाहतोय मैदानामध्ये स्ट्राईक ऑन तयार आहे. आतापर्यंत वैभव पाटीलने 23 धावा वैयक्तिक पूर्ण केलेल्या आहेत. कट करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. तिथे डॉट बॉल मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय जो इथे येणार आहे श्रेयश पवार. मैदानामध्ये आपण पाहतोय हे उभरते खेळाडू आहेत, नवीन चेहरे जरूर आहेत, परंतु आपण पाहिले तर या स्पर्धेतून खूप काही शिकायचं आहे. कोलबट टप्प्याचा बॉल होता. सुनील साठे आपण पाहतोय मैदानाच्या हातामध्ये अडवू शकले नाहीयेत. बॅकअपसाठी आहेत पंकज, आणि तोपर्यंत ते मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल, एक धाव इथे मैदानामध्ये आली. एका धावेच्या मदतीने धाफलक आपण इथे मैदानामध्ये बघतोय. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 25 धावा. यावेळेस मोठा स्ट्रोक, चेंडू बघायचा सीमारेषेच्या बाहेर आहे. हा षटकार आलेला आहे. षटकार आपण पाहतोय मैदानामध्ये आला. या षटकाराच्या मदतीने देखील आपण पाहतोय संघाची धावसंख्या आता पुढे सरकेल. वाढतं धावफलक, 31 धावा धावफलकावर आहेत. बोला तयार आहे. यावेळेस अगदी पॅडल स्वीप मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय. मनगटाच्या साह्याने खेळलेला स्ट्रोक डिक्लेअर झोन मध्ये जाणार आहे. 2 धावा इथे मैदानामध्ये घेतल्या जातील. अजूनही मात्र जिंकण्यासाठी 8 धावींची गरज आहे. बॉलर तयार आहे पुढे आता. वो इनसाइड आउट, A1 क्वालिटी, ट्रेडमार्क. आपण पाहतो ऋषिकेशच्या बॅट मधून षटकार आहे. थँक्यू. यानंतर चला इंदोरी 11 संघ कॅप्टन टॉसडिया. राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन संघाचे कॅप्टन टॉसडी यायचे लगेच. कुठल्या प्रकारचा वेळ घेऊ नका. बॉलर तयार आहे पुण्याच्या मैदानाच्या मध्ये, आणि यावेळेस सामना संपवलाय. या डिक्लेअर झोनने सामना इथे जिंकलाय. बापण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन दत्तनगर या संघाने सामना जिंकला. विजय संघाचे मात्र अभिनंदन आहे. तर यानंतरची होणारी मॅच बापण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन दत्तनगर विरुद्ध राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी टीम. राजेश सर चला टॉस साठी या. आम्ही तुम्हाला वारंवार पुकार देतोय. आपला टाइम जवळपास जेवढा वाचेल, कारण आपला प्रयत्न एकच, क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला 8 षटकाची खेळवायची आहे. हा आपला प्रयत्न आहे. टॉस करतोय आपण, आणि या